नमस्कार. मी डॉक्टर कोमल लऊ. श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या नवरात्री निमित्तच्या अध्ययनमालेतला माझा आजचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि ते म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराचा म्हणजेच एंडोमेट्रियल आणि अंडाशयाचा म्हणजेच ओव्हेरियन कॅन्सर. गेला सप्टेंबर महिना हा गायनेकोलॉजिकल म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ विषयक कॅन्सरचा संपूर्ण अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच या कॅन्सरविषयी जागरूकता किंवा अवेअरनेसची किती गरज आहे हे आपल्या सगळ्यांना लक्षातच येईल. सर्वप्रथम आपण पाहूया गर्भाशयाच्या अस्तराचा किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर. गर्भाशयाच्या कॅन्सरपैकी 90% कॅन्सर हे गर्भाशयाच्या अस्तराचे म्हणजे एंडोमेट्रियमचेच असतात. सर्वप्रथम पाहू की हा कॅन्सर कोणामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणजेच या कॅन्सरचा हाय रिस्क ग्रुप. ज्या स्त्रीचे वजन जास्त आहे किंवा ज्या स्त्रीला हायपरटेन्शन, डायबेटीस मेलाइटस यासारखे आजार आहेत, त्याचप्रमाणे ज्या स्त्रीच्या शरीराला इस्ट्रोजेन या द्रव्याचे जास्त प्रमाणात एक्सपोजर आहे, म्हणजेच त्या स्त्रीची पाळीची सुरुवात लवकर झाली आहे आणि मेनोपॉज उशिरा झाला आहे, किंवा त्या स्त्रीला वंध्यत्वासारख्या समस्या आहेत, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा PCOS आहे, त्या स्त्रीला स्तनाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणून टॅमॉक्झिफेन नावाच्या गोळीचे वर्षानुवर्षे सेवन करणे गरजेचे बनले आहे, किंवा एखाद्या स्त्रीला जर मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन नावाच्या द्रव्याची ट्रीटमेंट दिली गेली आहे. यामध्ये किंवा जनुकीय प्रकार जर समजून घेतले तर P53 आणि PTEN नावाचे जीन म्युटेशन्स ज्यांच्यामध्ये आढळतात किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये HNPCC हा सिंड्रोम आढळतो, अशा सर्व स्त्रियांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण होण्याचे प्रमाण जास्त आहे. सुमारे वयाच्या 50 वर्षानंतर या कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळते. तेव्हा ज्या स्त्रियांना या कॅन्सरचा धोका होण्याचा जनुकीय फॅक्टर आहे, म्हणजे ज्यांच्यात अनुवंशिकतेने हा कॅन्सर येण्याचे प्रमाण जास्त असू शकते, त्यांनी वेळेतच स्त्रीरोग तज्ज्ञांच्या साहाय्याने CT MRI सारख्या ॲडव्हान्स चाचण्या, दरवर्षी एक सोनोग्राफी आणि त्याही पुढे जाऊन एंडोमेट्रियल सॅम्पलिंग, फ्रॅक्शनल क्युरेटाज यासारख्या तपासण्या देखील वेळच्या वेळी करून घेणे गरजेचे ठरते. तसंच ज्या स्त्रीला या कॅन्सरचा रिस्क फॅक्टर नाही किंवा ती नॉर्मल रिस्क फॅक्टरमध्ये येते, त्या स्त्रीने देखील दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञाकडून आपल्या कटिभागाची आणि जनन भागाची एक तपासणी म्हणजे पेल्विक एक्झामिनेशन आणि पोटाची आणि कटिभागाची एक सोनोग्राफी म्हणजे USG ॲब्डोमेन पेल्विस करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. आता या कॅन्सरची लक्षणं कोणती आहेत ते आपण पाहू. प्रमुख लक्षण म्हणजे पाळी पूर्ण 1 वर्ष जाऊन म्हणजेच मेनोपॉज आल्यानंतरही पुन्हा योनी मार्गाद्वारे रक्तस्राव होणे, किंवा पाळी जाण्याच्या वयात अंगावरून जास्त रक्तस्राव होणे, 2 पाळ्यांच्या मध्ये अंगावरून रक्तस्राव होणे, किंवा गर्भाशयात पू तयार होऊन योनी मार्गाद्वारे पू किंवा पस आणि रक्त असा स्राव बाहेर पडणे. तसेच सोनोग्राफीत जर मेनोपॉज नंतरही अस्तराची जाडी 5 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा अस्तरामध्ये पॉलिप किंवा एखादी गाठ दिसत असल्यास त्वरित या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यांनी सांगितल्यानुसार CT स्कॅन, MRI या ॲडव्हान्स चाचण्या किंवा फ्रॅक्शनल क्युरेटाज म्हणजेच गर्भाशयाच्या तोंडाचे एंडोसर्व्हायकल आणि गर्भाशयाच्या अस्तराचे क्युरेटिंग करून नमुने तपासायला देणे, किंवा गर्भाशयाच्या अस्तराची गाठ हिस्ट्रोस्कोपीद्वारे काढणे आणि तपासायला देणे, अशा प्रकारच्या चाचण्या करून त्या चाचण्यांचे रिपोर्ट जे येतात त्यानुसार पुढची ट्रीटमेंट प्लॅन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण याच अभ्यास सत्रातला दुसऱ्या भागाकडे वळू, तो म्हणजे
अंडाशयाचा किंवा ओव्हेरियन कॅन्सर. खरं तर हा कॅन्सर हा सुरुवातीच्या काळात कोणती लक्षणे बऱ्याच वेळा दाखवतच नाही आणि म्हणूनच हा कॅन्सर हा इतर कॅन्सरच्या तुलनेनं जास्त घातक मानला जातो. पण काही वेळा पोट अचानक फुगणे, पोटात पाणी वाटणे, पोटात जड वाटणे, भूक कमी होणे, वजन कमी होणे, उलटी मळमळ यासारखी लक्षणं दिसणे, पाळीची इरेग्युलॅरिटी अशी अनेक लक्षणं किंवा पोटात दुखायला लागणे अशी लक्षणं जर आपल्याला विशेषतः वयाच्या 60 वर्षानंतर जाणवली तर अशा लक्षणांकडे बिलकुलही दुर्लक्ष न करता त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आता आपण पाहू की ओव्हेरियन कॅन्सरचे त्याच्या उगमानुसार प्रामुख्यानं 3 प्रकार पडतात: एपिथेलियल कॅन्सर, जर्म सेल ट्यूमर आणि स्ट्रोमल ट्यूमर. त्यापैकी एपिथेलियल कॅन्सर हे जास्त कॉमन आहेत, म्हणून आपण याविषयीची माहिती मिळवू. ज्या स्त्रीला गर्भाशयाच्या अस्तराच्या कॅन्सरप्रमाणेच इस्ट्रोजेन या द्रव्याचे जास्त एक्सपोजर आहे, म्हणजेच त्या स्त्रीला जर पाळी लवकर सुरू झाली आहे आणि मेनोपॉज उशिरा आला आहे किंवा वंध्यत्व आहे किंवा एंडोमेट्रियोसिस सारखा एखादा आजार आहे, अशा स्त्रियांना या प्रकारच्या कॅन्सरचे वयाच्या 60 वर्षांनंतर प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. तसेच अनुवंशिक किंवा जनुकीय भाग बघायचा झाला तर ज्या स्त्रियांमध्ये स्तनाचा, आतड्याचा, गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर किंवा अंडाशयाचा कॅन्सर फॅमिलीमध्ये जास्त प्रमाणात आहे, अशा स्त्रियांना हा ओव्हेरियन कॅन्सर जनुकीय दृष्ट्या होण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः ज्यांना हे अनुवंशिक एक्सपोजर आहे, ज्यांना जनुकीय एक्सपोजर आहे, अशा स्त्रियांनी दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आपली तपासणी करून घ्यावी, सोनोग्राफी करून घ्यावी आणि गरज पडल्यास CT MRI सारख्या ॲडव्हान्स चाचण्या कराव्यात. तसंच जर स्त्रीरोग तज्ज्ञ सल्ला देत असतील तर फॅमिली पूर्ण झाली असता, कुटुंब, मुलं पूर्ण झाली असता, आजार होण्याआधीच दोन्ही बाजूच्या गर्भनळ्या आणि अंडाशय त्याचप्रमाणे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जात असेल तर त्याचाही विचार करायला हरकत नाही. ज्या स्त्रियांना हे रिस्क फॅक्टर नाहीत त्या स्त्रियांनी देखील दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आपली एक तपासणी आणि एक पोटाची आणि कटिभागाची सोनोग्राफी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा सोनोग्राफीत जर एखादी सॉलिड किंवा मल्टीलोक्युलेटेड किंवा कॉम्प्लेक्स सिस्ट म्हणजेच गाठ आढळली तर अशा गाठीबद्दलचा रिपोर्ट स्त्रीरोग तज्ज्ञांना त्वरित दाखवून त्यांच्या सल्ल्याने CA-125 किंवा रोमा इंडेक्स यासारख्या रक्ताच्या तपासण्या, त्याचप्रमाणे CT MRI सारख्या ॲडव्हान्स इमेजिंग टेक्निक्स आणि गरज पडल्यास ही गाठ ऑपरेशनद्वारे काढून फ्रोझन सेक्शन या टेक्निकद्वारे सर्जरी दरम्यानच ती तपासायला देणे आणि तिचा रिपोर्ट आल्यावर त्यानुसार ती पुढची सर्जरी प्लॅन करणे यासारख्या मार्गांचा अवलंब करायला लागतो. तर अशा तऱ्हेनं आपण या दोन्ही कर्करोगांविषयी प्राथमिक आणि अत्यंत गरजेची अशी माहिती आज मिळवली. त्यामुळं आता या लक्षणांना किंवा या आजारांना घाबरून न जाता, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्षही न करता सतर्क राहून वेळीच स्त्रीरोग तज्ज्ञ आणि कर्करोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानं जर औषधोपचार केले तर ही संकट जरी कितीही मोठी असली तरीही आपण त्याच्यावर मात करायला यशस्वी ठरू. धन्यवाद.